नमस्कार मित्रो, आजचा हा पुरस्कार अतिशय मनाला भावणारा आणि नवीन उमेद देणारा आहे असं मला वाटतं. घरच्या घरचं सत्कार आपल्याला नेहमीच वाटतं की घरच्या लोकांनी सत्कार करावा, पण ही सुरुवात झाली आणि कौतुकाची थाप पाठीवर पडली ती 1963 साली. शाळेत असताना दप्तर घेऊन जात असताना बरोबर तिकिटांचं पण एक दप्तर मी घेऊन जात असे आणि जे व्हायचं ते झालं. एकदा घरी येताना एकच दप्तर घेऊन आलो, तिकिटाचं दप्तर गायब झालेलं होतं. रडलो, केलं, सगळं झालं. माझे काका आणि माझी आई या दोघांनी सांगितलं, ज्याला गरज आहे तो घेऊन गेला, पण तू आता एक लक्षात ठेव की तुला भारतातला सगळ्यात मोठा जर संग्राहक व्हायचं असेल तर तू काय करू शकतोस. म्हणजे मला खरं म्हणजे त्यावेळेस आश्चर्य वाटलं होतं की मी अजून 10 वर्षाचा पण झालो नाही आणि माझी आई आणि माझे काका मला म्हणतायत की तू भारतातला सर्वोत्कृष्ट तिकीट संग्राहक हो म्हणून. ती पाठीवरची थाप आणि आज सर आपण जी थाप दिली ती आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेने जी थाप दिली हा गौरवाचा क्षण आहे असं मला वाटतं. अनेक पुरस्कार मिळाले, 150च्या वर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले, अनेक गोल्ड मेडल आहेत, सिल्वर मेडल आहेत. नेहमीच असं एक वाटत आलं मला की सरकार जे पारितोषिकं देतात, सत्कार करतात, त्यामध्ये खेळाडू असतात, नाटककार असतात, सिने कलाकार असतात, राजकीय पुढारी असतात, परंतु भारताचा ठेवा संग्रह करणारे, जीवापाड जपणारे लोक यांच्याकडे मात्र खरखर लक्ष कुणाचं असत नाही. अनेक अशा गोष्टी आहेत. शिवाजी महाराजांचं होण असेल किंवा जगातल्या पहिल्या स्त्री साम्राज्ञीचं नागनिकाचं नाणं असेल किंवा जगातलं भारतामध्ये असलेलं एक पहिलं तिकीट असेल, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या लोकांना बघायला मिळत नाहीत. त्या सोलापूरसारख्या ठिकाणी राहून मला संग्रहित करता आल्या. त्या आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे आणि शुभेच्छामुळे. मला एक निश्चितच वाटत आलं की आजपर्यंत जवळजवळ 4 वेळा स्वर्ग कुठे असतो हे बघून आलो वर जाऊन, पण खालच्या लोकांनी खाली ओढलं. ते म्हणाले, थांब किशोर, अजून थांबायचं आहे तुला. आणि मी परत येत आलो. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा अशाच पाठीशी राहाव्यात
या उद्देशाने आपण मला इथं परत बोलवलं आणि आज माझा हा सत्कार झाला. मी भरून पावलो. धन्यवाद. सोलापूरमध्ये मला खास वारंवार आग्रह करून बोलावल्याबद्दल सर्व सोलापूरकरांचे आणि ॲडव्होकेट आणि माझे मित्र कुलकर्णी साहेब यांचं मी सुरुवातीलाच आभार मानतो. आज या चंडक परिवारतर्फे चालू असलेल्या या आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे चालू असलेल्या व्याख्यानमालेमध्ये मला यायचं आणि तिथे बोलायची, आपल्या सगळ्यांच्याबरोबर एक संवाद करायची जी संधी आपण दिलेली आहेत त्याबद्दल आपले आभार मानावेत तेवढे कमी आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित आणि अत्यंत यशस्वीरित्या सोलापूरमध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणारे माझे मित्र श्री राजकुमारजी, या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकलेले परंतु त्यांची इच्छा असलेले असे सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब, त्यांचाही मी मुद्दाम उल्लेख करतो. या कार्यक्रमामध्ये मी यावं यासाठी वारंवार माझ्याशी संपर्कात राहणाऱ्या डॉक्टर श्रुतीताई, या कार्याचे संबंध आधारस्तंभ असणारे आणि आजचे सत्कारमूर्ती किशोरजी, डॉक्टर काटीकर, आपण सर्व उपस्थित मान्यवर आणि माझे व्याही पोफळे, आणखीन सौ पोफळे. मित्रांनो, सोलापूरचा आता सांगितलं तसं माझा संबंध फार जुना आहे. किंबहुना मी सोलापूरकरांचा आभारी आहे, कारण मी जे काही आज पोलीस झाल्यानंतर शिकलो असेल त्याची मुहूर्तमेढ किंवा त्याचा पाया हा सोलापूरमध्येच रचला गेलेला होता. मी ज्या वेळेला भारतीय पोलीस सेवेमध्ये दाखल झालो त्या अर्थात आत्ता कुलकर्णी साहेबांनी सांगितलं की ते म्हणले की तुम्ही महाराष्ट्रात तुम्हाला मिळालं त्याच्याबद्दल त्यांना आनंद झाला. पण मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो, मी महाराष्ट्राच्या बाहेर मला कुठेही नेमा अशीच भारत सरकारला विनंती केलेली होती. परंतु माझा एक बंगाली मित्र होता, माझ्याबरोबर तो शिकत होता, म्हणजे दोघं बरोबर होतो. त्याने माझा फॉर्म फाडून टाकला. तो म्हणला काय वाटेल ते लिहितोस, हे काही बरोबर नाही, लोकांना आपलं राज्य मिळत नाही वगैरे वगैरे, म्हणून त्यांनी मला तो फॉर्म फाडून परत दुसरा फॉर्म भरायला लावला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र लिहायला लावला. तर माझी 39 वर्ष सर्व्हिस झाली पोलीस खात्यामध्ये, परंतु त्यातली जवळजवळ 22 वर्ष मी महाराष्ट्राच्या बाहेर व्यतीत केली आणि त्यातली उरलेली जी होती तेवढीच फक्त महाराष्ट्रामध्ये राहिलो. पण त्याची अर्थात सुरुवात जी मी केली ती आपल्या इथल्या जेल रोड पोलीस स्टेशन असेल किंवा फौजदार चौडी असेल, ह्या ठिकाणी त्या ठिकाणचे त्यावेळचे जे मुद्देमाल प्रमुख होते किंवा तिथले जे पोलीस निरीक्षक होते त्यांच्याकडूनच मी पोलिसिंगबद्दलची माहिती शिकलो आणि मग त्याच्यामध्ये उत्तरोत्तर काळामध्ये वेळोवेळी भर पडत गेली. आज या ठिकाणी परत एकदा सोलापूरला बऱ्याच वर्षांनी यायचं ही संधी मिळाली. सोलापूर आता खूपच वाढलेलं आहे, खूपच प्रगत झालेलं आहे, खूपच त्याच्या इथे भौतिक आत्ता सांगितलं त्याप्रमाणे बदल झालेले आहेत. परंतु इथे भौतिक बदल आहेत असं नाही, सोलापूर आणि त्याच्यातल्या विशेषतः पंढरपूर हे आपल्याला कल्पना आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आध्यात्मिक सतत प्रगतीकडे नेणारं असं केंद्र आहे. आणि आपण ते आपल्या इथे ते केंद्र असल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा किती अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. मला आठवतं आहे मी ज्यावेळेला इथे आलो तर पहिल्यांदा मी सिद्धेश्वरला गेलो होतो. त्या सिद्धेश्वरच्या पहिल्यांदा त्या ठिकाणी वंदन करून मग मी कामाला सुरुवात केलेली होती. आज या ठिकाणी बोलताना दुसरा एक महत्त्वाचा तंतू म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेबद्दलचा आहे. तर माझं आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचंही नातं हे जुनं आहे. मी मोरा वाळंबे हे जे प्रसिद्ध मराठी व्याकरण तज्ज्ञ होते त्यांचा विद्यार्थी आहे आणि मोरा वाळंबेजी हे आम्हाला महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये प्राज्ञ परीक्षेला शिकवायला यायचे. मी त्यावेळेला 9वीत किंवा 10वीत होतो
आणि तेव्हाच मी प्राज्ञापरीक्षाही दिलेली होती. एक ती मला हौस होती की कुठल्या कुठल्या परीक्षा आपल्याला देता येतील, त्यात ती एक मराठीची म्हणून ही प्राज्ञापरीक्षा, आणि त्याचा मला आयुष्यामध्ये खूप उपयोगही झाला. की जे त्यावेळेला मी मराठी व्याकरण शिकलो असेल, त्याच्यानंतर मला परत कधी व्याकरणातली कोणी चूक काढलेली आठवत नाही. इतकं मोरा वाळंब्यांचं शिकवणं पक्कं होतं. त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध आहे. किंबहुना ते आताच मला श्रुतीताई सांगत होत्या की मोरा वाळंब्यांचं पुस्तक हेच आजही एक संदर्भ ग्रंथ म्हणून त्या कायम वापरत असतात आणि लोकांना सांगत असतात. मित्रांनो, आपण खरोखर भाग्यवान आहात की आपण मराठी जपलेली आहे, वाढवलेली आहे आणि मराठीमध्ये आजही विचार करत आहे. आपल्या लक्षात येणार नाही, परंतु आपल्या प्रगतीचं खरं द्योतक किंवा खरं कारण जर असेल तर ते आपली मातृभाषा आहे. आणि ह्या मातृभाषेमध्ये जे विचार करतात तेच समजूतदार होतात, तेच पुढे जाऊ शकतात आणि तेच प्रगतीही करू शकतात. हा सगळ्या जगाचा अनुभव आहे. मी जगामध्ये अनेक देशांमध्ये होतो. ज्या ज्या ठिकाणी मातृभाषा त्यांनी सोडली त्या ठिकाणी त्यांचा पूर्ण ऱ्हास झालेला दिसतो. त्यांना काय विचार करायचा हे कळत नाही, त्यांना सांगितलेलं समजत नाही, त्यांना आपले विचार व्यक्त करता येत नाहीत. अशी आज त्यांची परिस्थिती आहे. आणि दुर्दैवाने आपल्या इथेही आपणही आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना आग्रहाने आणि हट्टाने मातृभाषा सोडून दुसऱ्या एखाद्या परकीय भाषेमध्ये तू शिक म्हणून कोणाच्या तरी दबावाखाली त्यांना पाठवत राहतो. पण त्यामुळे किती आपलं आपण नुकसान करतो आहे हे समजून येणं अवघड आहे. आणि ज्यावेळेला त्यांना ते समजेल त्यावेळेला मग आपल्याला वाईट वाटतं की अरे अरे ह्याला तर साध्या साध्या गोष्टींचा सुद्धा विचार कळत नाही किंवा साध्या साध्या सुद्धा गोष्टी तो सांगू शकत नाही. असो, काल महिमा आहे, जो काही भारत सरकारचा प्रयत्न चालू आहे की हे जे काही या काळामध्ये झालेलं आहे त्याचं कालचक्र कसं फिरवायचं आणि त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच परत एकदा प्रगती होईल आणि मातृभाषांना महत्त्व प्राप्त होईल, त्यात मला काही शंका वाटत नाही. पण त्यासाठी अर्थात आपल्या प्रत्येकाचे प्रयत्नही फार आवश्यक आहेत. मित्रांनो, आज जो विषय दिलेला आहे त्या विषयासंबंधी मी माझे विचार थोडेसे आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 2-3 दिवसापूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये एक बीच आहे, बॉन्डी बीच म्हणून. आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल. ह्या बॉन्डी बीचवरती 2 व्यक्तींनी, आपण त्यांना दहशतवादी म्हणा, आपण त्यांना रॅडिकलाइज्ड असे म्हणा, आतताई म्हणा, या लोकांनी ऑटोमॅटिक, सेमी ऑटोमॅटिक अशा बंदुका घेऊन जवळजवळ 10 ते 12 मिनटं 100पेक्षा अधिक जिवंत राऊंड्स, बंदुकीच्या गोळ्या या लोकांवरती टेलिस्कोपिक अशा प्रकारचा नेम धरून गोळ्या घातल्या आणि त्याच्यामध्ये जवळ 18 लोक जागच्या जागी ठार झाले. किती जखमी झाले असतील त्याचा आकडा आपल्याला अजून पूर्ण कळायचा आहे. आपल्या इथे पूर्वी नाही, फार पूर्वी नाही, आत्ताच एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला कल्पना आहे पहलगामला आपल्या इथले अनेक लोक हे प्रवासासाठी म्हणून, टुरिस्ट म्हणून त्या ठिकाणी गेलेले असताना त्या ठिकाणी 3 व्यक्ती आल्या. कालच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणून आपल्याकडे जो तपास करणारी एजन्सी आहे त्यांनी त्यासंबंधीचं दोषारोपपत्र हे विशेष न्यायालयामध्ये सादर केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे 3 पाकिस्तानमधून आलेले दहशतवादी आणि त्यांना इथे काही असलेल्या स्थानिक लोकांच्या 3-4 लोकांच्या मदतीने त्यांनी लोकांना विचारून की तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठल्या धर्माचे आहात, आणि असं म्हणून जे अत्यंत निष्पाप, ज्यांचा काही कशाशी संबंध नाही, परंतु ते हिंदू धर्मातले होते या नावाखाली त्यांना गोळ्या घालून जवळून त्यांच्या बायकोसमोर, त्यांच्या मुलांसमोर ठार मारलं. अशाच प्रकारच्या घटना ह्या ठिकठिकाणी आपल्याला होताना दिसतात. कदाचित त्या भारतात होतात, कदाचित त्या ऑस्ट्रेलियात होतात, कदाचित फ्रान्समध्ये होतात, कदाचित अमेरिकेत होतात. आज संपूर्ण जग हे ह्या अशा प्रकारच्या दहशतवादी कटांनी आणि दहशतवादी कृत्यांनी
अत्यंत पीडित अशा प्रकारे झालेले दिसतात. भारताने त्याच्याविरुद्ध ऑपरेशन सिंदूर आपल्याला कल्पना आहे अशा प्रकारचं पाऊल उचललं आणि पाकिस्तानमध्ये जे जे काही दहशतवादी तळ होते ते तळ उद्ध्वस्त केले. केवळ 23 मिनिटामध्ये जवळजवळ 10पेक्षा जास्ती तळ उद्ध्वस्त करण्यात आले. परंतु ते जरी उद्ध्वस्त झालेले असले तरी म्हणून दहशतवाद कुठल्याही प्रकारे संपला आहे किंवा संपेल अशी शक्यता नाही आहे. कालच एक बातमी होती, आपल्यापैकी काहींनी बघितली असेल. असं म्हणतात की ज्यावेळेला हिटलर जर्मनीमध्ये राज्य करत होता त्यावेळेला त्याच्याजवळ त्याचा एक फोर्स होता, SS म्हणून फोर्स होता, की जो सिक्रेट अशा प्रकारची सर्व्हिस करून जे हिटलरला वाटतील त्या लोकांना ठार मारणे अशा प्रकारची तो कामं करत असे. त्याच्यापेक्षाही त्या SS ह्या गटामध्ये जेवढे लोक होते त्याच्यापेक्षाही 5 पट जास्ती अशा पूर्णपणे दहशतवादी झालेल्या, रॅडिकलाइज्ड झालेल्या अशा व्यक्ती आजही पाकिस्तानमध्ये आहेत. आणि त्याच्याशिवाय जे बाकी अजून मदरशांमध्ये शिकत असतील, तिथून काही अजून दहशतवादाचे धडे घेत असतील, त्यांचा आकडा वेगळा आहे. सांगायचा मुद्दा असा की जी आपल्याकडे एक रक्तबीज या नावाची ज्यांनी सप्तशती वाचलेली आहे, ज्यांनी रामायणाचा अभ्यास केलेला आहे, त्यांना कल्पना आहे की जी कालीमाता आपण ज्याला म्हणतो त्या कालीमातेचा उद्गम किंवा जो काही निर्मिती झाली ती कशामुळे झाली, ते ह्या अशा प्रकारच्या रक्तबीजांमुळे झालेली होती. त्यांना मारलं की त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामधून तेवढ्याच प्रकारचे राक्षस निर्माण होत होते. राम म्हणतो, मी या रावणाला त्याचं एक शीर उडवलं की दुसरं शीर ताबडतोब त्या ठिकाणी येऊन परत युद्धाला सुरू करत आहे. तर तशा प्रकारचा हा दहशतवादाचं हे स्वरूप आहे. हा दहशतवाद हा संपणार नाही आहे आणि या दहशतवादाला आपल्याला तोंड द्यावंच लागेल. ते कशा प्रकारे द्यायचं ते हे आपण विचार करूया. याच्यामध्ये ज्या संस्था आहेत, जसं एक ISIS अशा प्रकारची एक संस्था आहे, इराक आणि सिरिया या ठिकाणी असलेली, त्या तिथून सुरुवात झालेली किंवा त्या ठिकाणी त्यांचं जास्ती प्राबल्य असणारी अशी ही संस्था आहे. आणि त्यांच्या मदतीने सगळ्या जगभर हे दहशतवादी कृत्य करतायत अशी आजची परिस्थिती आहे. मित्रांनो, दुसरी समस्या आहे, आज सगळं जग, मग ते अमेरिका असो, मग ते कुवेत असो, मग ते भारत असो किंवा आणखीन इतर देश असोत, एका दुसऱ्या अत्यंत प्रखर अशा त्रासानी पिडलेले आहेत. आणि ते म्हणजे इल्लिगल फॉरेनर्स किंवा ज्याला आपण बेकायदेशीर परदेशी नागरिक आपल्या इथे येऊन वास्तव्य करतायत आणि खोटी नॅशनॅलिटी मिळवून तुमच्यासारखेच ते दिसतात, तुमच्यासारखेच ते वागतात आणि तुमच्यासारखेच ते मतदानही करतात की ज्याच्यातून त्यांना जो माणूस पाहिजे असेल तो माणूस ते निवडून आणू शकतात आणि तुमच्यावरती राज्य करू शकतात. तर अशा प्रकारचे हे जे इल्लिगल फॉरेनर्स आहेत की ज्याला आपण बेकायदेशीर या ठिकाणी वास्तव्य करणारे लोक म्हणतो, ही समस्या जी आहे ही आज प्रत्येक देशाला अतिशय घोर लावणारी अशा प्रकारची ही चिंता निर्माण झालेली आहे. तिसरी अशी आहे की जी आपली महत्त्वाची ठिकाणं आहेत, अशा महत्त्वाच्या ठिकाणी देखील, मग ते कदाचित विद्यापीठ असेल, कॉलेज असेल, शाळा असेल, काही आपल्या रिसर्च किंवा संशोधन करणाऱ्या संस्था असतील, ह्या सगळ्या संस्थांच्या आजूबाजूला एक गराडा पडलेला आहे. आणि हा गराडा कसला आहे? हा गराडा आहे अंमली पदार्थांचा, ज्याला ड्रग्स म्हटलं जातं. हे वेगवेगळ्या स्वरूपात आपल्यापुढे दिसतात. मग ते कदाचित कायद्यातल्या त्रुटींमुळे ते असतील, कदाचित त्या आजूबाजूला काही त्याच्याच बनवणाऱ्या कारखान्यांमुळे असतील, कदाचित परदेशातून ते आपल्या इथे पोचवणारे काही लोक असतील. अनेक गोष्टी आहेत. परंतु ह्या ज्याला नर्कॉटिक्स किंवा ड्रग्स असं म्हटलं जातं, त्या नर्कॉटिक्सचा जो विळखा आहे, या विळख्याने तुमच्यातली
तरुण पिढी ही आजच पूर्णपणे नामशेष झालेली आहे. इंग्लंडमध्ये काही दिवसांपूर्वीच तिथल्या अर्थमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. इंग्लंडमध्ये आज तरुण पिढीतल्या प्रत्येक 5 माणसांपैकी एक तरी माणूस हा पूर्णपणे ड्रग्सच्या आधारे गेलेला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हीच परिस्थिती आहे. अमेरिकेमध्ये हीच परिस्थिती आहे. भारतात काही वेगळं नाही आहे. आपली ही तरुण पिढी ह्या अशा प्रकारच्या ड्रग्सच्या अंमलाखाली फार प्रकर्षाने जाते आहे आणि ते नुसते ड्रग्स घेऊन थांबत नाहीत. त्यामुळे त्यांची जी काही प्रॉडक्टिव्हिटी होती, जी काही त्यांनी विचार करायची शक्ती होती, जी काही त्यांचं कॉन्ट्रिब्युशन करायची शक्ती होती, ती शक्ती तर पूर्णपणे गेलेलीच आहे. आज ते अत्यंत तरुण वयामध्येच कोणी फ्रस्ट्रेट झालेले आहेत, कोणी त्याच्यामध्ये मेंटली खराब झालेले आहेत. अनेक लोक त्यातले आत्महत्या करत आहेत. अनेक लोक त्यातले आपल्याच घरातल्या नातेवाईकांची हत्या करत आहेत. मग त्याच्यामध्ये कदाचित आजी असेल, आई असेल, वडील असतील, बहीण असेल. कालच वाचत होतो कुवेतच्या पंतप्रधानांनी याबद्दल अत्यंत खेद व्यक्त केला. म्हणले की माझ्या इथे असलेला ड्रग्सचा विळखा इतका प्रचंड आहे की त्याला कसा आवर घालायचा या चिंतेत मी गेली 4 वर्ष नीट झोपूसुद्धा शकलेलं नाही आहे. तर अशा प्रकारचे हे ड्रग्सचा हा जो विळखा आहे. आणि त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे असं की ही ड्रग्स आपले तरुण विकत घेत आहेत. ते जे पैसे आहेत त्याच पैशांनी ज्यांच्याकडून ड्रग्स घेतले ते तो पैसा परत इलिगल वेपन्स, शस्त्रास्त्र खरेदी करण्यासाठी वापरत आहेत. आणि तोच पैसा हा दहशतवादी कृत्यांना पाठिंबा देणारा म्हणून पुढे येतो आहे. हा जो नर्को टेररिझम आहे, ह्या नर्कोटिक्स आणि टेररिझम यातली जी लिंक आहे ती अत्यंत काळजी वाटायला लावणारी आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाने या ड्रग्सच्या विरुद्ध अत्यंत खंबीर अशा प्रकारची पावलं उचलण्याची आज गरज आहे. मित्रांनो, आज आपण असं म्हणतो की आपण सगळे स्मार्ट झालेलो आहोत. अभिनंदन आहे, चांगली गोष्ट आहे. आणि ते आपण कसे झालेलो आहोत तर तंत्रज्ञानाच्या मदतीने झालेलो आहोत. म्हणजे काय, तर आज आपल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये स्मार्टफोन आहे. हा जो स्मार्टफोन आहे हा तुमचा मित्र आहे. त्याचा तुम्ही जेवढा चांगला उपयोग कराल तेवढा कमी आहे. आज जगातली प्रत्येक गोष्ट तुम्ही मनात आलं की ऑनलाईन मागवू शकता. आज कुठलीही जाहिरात असो ती तुम्हाला उपलब्ध आहे. आज कुठलाही जॉब असेल तर तुम्ही तो त्याच्यातून शोधून काढू शकता. आज तुम्ही कुठल्याही मित्राशी त्याच्यातून संपर्कात राहू शकता. अनेक चांगल्या गोष्टी आहेत, उत्तमच आहे. परंतु जे गुन्हेगार आहेत तेही त्याच स्मार्टफोनचा वापर करून आज तुमच्या प्रत्येक क्षणाला तुमचा पूर्णपणे घात कसा होईल यासाठी कटिबद्ध आहेत. ज्याला आपण सायबर क्राईम्स म्हणतो. तर हे जे सायबर भामटे आहेत, हे सायबर भामटे इतके चतुर झालेले आहेत, दुसरा त्याला शब्द नाही, की आपण कल्पनाही करू शकणार नाही. ते तुम्हाला कसे गंडा घालतील, कसं फसवतील. आज तुम्ही प्रत्येक दिवशी पेपरमध्ये पहा, आज इतक्या कोटींना कोणी म्हणतो मला डिजिटल अरेस्ट केली म्हणून माझे पैसे गेले. कोणी म्हणतो मी शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली ती सगळी खोटी निघाली म्हणून माझे पैसे गेले. कोणी म्हणतो मी अमक्या अमक्या माणसाशी लग्न ठरवणार होते त्याच्यातून माझे पैसे गेले. हे दुसरेही आहेत, अशा काही आता महिलाही पुढे आलेल्या आहेत की ज्या पुरुषांना, ज्याला आपण हनी ट्रॅप म्हणतो, तर अशा प्रकारचे ट्रॅप्स करून त्यांना फसवत आहेत. म्हणजे विविध त्याची जी स्वरूपं आहेत ती माइंड बॉगलिंग, म्हणजे आपण ज्याला विचारच करू शकणार नाही अशा प्रकारचे आहेत. याचा अर्थ असा नाही की आपण हा स्मार्टफोन वापरायचा नाही आहे, आपण तंत्रज्ञान वापरायचं नाही. नाही, आपल्याला हे तंत्रज्ञान वापरायचं आहे, आपल्याला हा फोनही वापरायचा आहे, पण त्याचबरोबर त्याच्याबद्दलची सतर्कताही वाढवायची आहे. आणि ही सगळी जी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर कोणी म्हणतील की यात तुम्ही नवीन काय सांगताय. मी नवीन काही सांगत नाही. मी आपल्याला फक्त एवढंच सांगतो की ह्या ज्या गोष्टी आत्ता मी सांगतो आहे, ह्या ज्या आपल्या आजूबाजूला असलेले धोके आहेत
त्यांना मी फक्त अधोरेखित करतो आहे. तर तुम्ही म्हणाल की याच्यावरती उपाय काय ते आम्हाला सांगा. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तर आम्हाला माहितीच आहेत. मित्रांनो, असं आहे की हा जो रॅडिकलायझेशन हा जो प्रकार आहे, हा प्रकार कसा चालला आहे हे आपणही अनुभवलेलं आहे. आपल्या इथेही पूर्वी अनेक असे कडवे विचार करणारे लोक होते. याच्यासाठी त्याच समाजातील, समजा जर हा मुस्लिम दहशतवाद असेल तर मुस्लिम कम्युनिटीतल्याच जे मॉडरेट, ज्याला आपण एक योग्य अयोग्य गोष्टींचा विचार करू म्हणतो, असे जे लोक आहेत त्यांनी पुढे येऊन त्याचा एकतर निषेध करायला पाहिजे. त्यांनी ह्या जी की तरुण पिढी आहे त्यांच्यावरती वेळोवेळी सतत लक्ष ठेवून त्यांना चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करायला पाहिजे. त्याच्यामध्ये जे काही शासकीय अधिकारी आहेत, जसे पोलीस आयुक्त आहेत किंवा पोलीस अधिकारी आहेत, ह्यांचाही प्रमुख वाटा आहे. आणि तो वाटा असा आहे की आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या या जे सेक्शन्स आहेत, कोणी मुस्लिम असतील, कोणी दुसऱ्या धर्माचे असतील, यांच्यामधला संवाद वाढवणं, विशेषतः तरुणांमधला संवाद वाढवणं. मग त्याच्यासाठी तुम्ही स्पोर्ट्स ऑर्गनाईज करा, बँड टुर्नामेंट्स ऑर्गनाईज करा, संवाद ऑर्गनाईज करा, त्यांचे काही विशिष्ट वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना एकत्र आणा, परंतु त्यांच्यामध्ये संवाद घडवणं हे महत्त्वाचं आहे. आज असं आहे, सोलापूरचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या ठिकाणी अनेक प्रकारचे समाज आनंदाने राहत आहेत. काही त्यातले तेलुगू आहेत, काही कानडी आहेत, काही मराठी आहेत, काही आणखीन कुठल्या भाषिक असतील, कुठल्या प्रांतातले असतील, कुठल्या धर्मातले असतील. ह्या सगळ्या समाजातल्या विविध प्रकारच्या लोकांना वारंवार एकत्र आणून त्यांच्यामध्ये संवाद कसा वाढवायचा हे आपलं कौशल्य आहे. आणि ह्यासाठी आपल्या प्रत्येकाने त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करणं महत्त्वाचं आहे की ज्याच्यातूनच मुलांची मनं घडणार आहेत. जे कोणी आयसोलेटेड असतील, ज्यांच्या मनामध्ये काही असे वेगळे विशिष्ट देशद्रोही किंवा जागतिक समाजविरोधी असे विचार असतील, ते आपण कमी करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या दहशतवादाच्या विशेष बाबतीमध्ये जे काही शासनाने, पोलिसांनी, विविध डिपार्टमेंट्सनी सांगितलेले आपल्याला नियम आहेत, त्या सगळ्या नियमांचं तुम्ही अत्यंत कठोरपणे पालन करणं आणि स्वतःहून पालन करणं हे फार महत्त्वाचं आहे. साधी गोष्ट आहे, आपल्याला वाटतं ट्रॅफिकमध्ये मी उलटा गेलो म्हणून काय झालं, मी हेल्मेट नाही घातलं काय झालं, मी गाडी कशी चालवली काय झालं, मी दारू पिऊन गाडी चालवली त्यात काय बिघडलं. ह्याच गोष्टी आहेत की ज्यांचा दहशतवादीही फायदा घेत आहेत. मग ते चेन स्नॅचिंग असेल, चेन स्नॅचिंगमध्ये हमखास तो माणूस रॉंग साईडनी आला, त्यांनी अमक्या तमक्याची चेन खेचली आणि तिथून निघून गेला. हे असे आपण वाचत असतो. आज कोइंबतूर असेल, पहलगाम असेल, आणखीन अनेक ठिकाणं असतील, ह्या ठिकाणीसुद्धा जे इन्सिडेंट झालेले आहेत त्या सगळ्यांच्यामध्ये एकच गोष्ट कॉमन आहे, आणि ती म्हणजे जेवढ्या म्हणून दहशतवादी घटना घडल्या त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी जी वाहनं वापरलेली होती ती सगळी वाहनं ही चोरीची होती. चोरीची वाहनं वापरून त्यांनी ही कृत्य केलेली होती, कारण त्यांना त्यांची आयडेंटिटी ही लोकांना कळणार नाही याच्यासाठी ती त्यांची युक्ती होती. हे जर असं असेल तर आपणही कोणाचं वाहन विकत घेत असू, कोणाला वाहन विकत असू, तर त्याच्या संबंधी जे काही नियम आहेत ते आपण कठोरपणे पाळले पाहिजेत. साधी गोष्ट आहे, आज ज्यावेळेला पहलगामचा हा इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर जे लोक त्यात पकडले गेले, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की दिल्लीजवळच्या एका भागामध्ये त्या व्यक्तींनी भाड्याने जागा घेतली होती आणि त्या ठिकाणी जवळजवळ 3000 किलो अमोनियम नायट्रेट हे त्यांनी एकत्र केलेलं होतं. आपण कल्पना करा की त्यांनी एका नुसत्या छोट्याशा गाडीमध्ये जेवढं जमेल तेवढं काही स्फोटकं नेली आणि त्यांनी जो स्फोट केला त्याच्यामध्ये जवळजवळ 12 लोक ठार झाले, काही जास्ती लोकांना त्याच्यात जखमा झाल्या. तर 3000 किलो स्फोटकांचा त्यांनी वापर केला असता तर काय शिल्लक राहिलं असतं, कारण किती हजारो लोक त्या ठिकाणी मेलेले असते. ह्या अशा प्रकारची जी स्फोटक आहेत ती विकणारे कोण आहेत
त्यांच्याकडनं विकत घेणारे कोण आहेत यासंबंधीचे नियम आहेत, पण ते पाळले जातात का? दुसरी गोष्ट अशी आहे, हे सगळे जे दहशतवादी आहेत हे भाड्याची जागा घेतात आणि तिथे राहतात. यांना ह्या जागा कोण देतो? मीच देतो. का? मला जास्ती पैसे मिळतात. मी चौकशी करत नाही, हा कोण आला, कुठून आला, का आला, इथे काय करतोय, काही नाही. मला पैसे मिळाले, मी खुश. पोलिसांनी सांगून पोलीस दमले. कोणालाही भाड्याने जागा द्यायची असेल तर त्या देणाऱ्या माणसाचं नाव, पत्ता, डिटेल्स सगळ्यात, तो कुठून आला, काय आला, ह्याची सगळी माहिती त्यांनी दिलेल्या फॉर्ममध्ये भरा आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही उपलब्ध करून द्या. ती माहिती तुम्ही ऑनलाईन माहिती करून उपलब्ध करून द्या. एवढी सोय केलेली आहे, म्हणजे आपल्याला कुठे जायची सुद्धा गरज नाही. लोक म्हणतात नाही मला पोलीस स्टेशनला जायचं नाही आहे. तू तुझ्या घरी बैस, तुझ्या फोनमधून तू ही माहिती पोलिसांना देऊ शकतोस. पण ते सुद्धा आपण द्यायला तयार नाही. कशी माहिती लोकांना, कशी पोलिसांकडे ही माहिती पोहोचणार? आज आपल्या सवयीसाठी भारत सरकारने 112 ह्या अशा प्रकारची एक 112 इंडिया ॲप हे उपलब्ध करून दिलेलं आहे. 112 याचा अर्थ काय? 112 म्हणजे माझ्याच घरासमोर आज मला वाटते कोणीतरी संशयित आहे, आज माझ्या घरामध्ये काही इमर्जन्सी झाली, आज अमक्या ठिकाणी आग लागली, तमक्या ठिकाणी अमूक झालं. ह्या सगळ्या गोष्टीसाठी सामान्य माणसांनी, पोलीस आपण आहोत इतक्या तत्परतेने, जे कोणी पोलीस अधिकारी असतील, फायर ब्रिगेडचे अधिकारी असतील, मेडिकलचे अधिकारी असतील, त्यांना माहिती पुरवावी ह्यासाठीची ही आपल्याला दिलेली मोफत अशा प्रकारची उत्तम व्यवस्था भारत सरकारने केलेली आहे. त्याच्यासाठी भारत सरकार कोट्यावधी रुपये खर्च करते. किती लोकांना जागरूकता असते की आपल्याला 112मधून ही अशा प्रकारची मदत मिळू शकते. आपण त्याचा उपयोग कशाला करतो? काहीतरी खोटी माहिती सांगायला, कुठेतरी होक्स कॉल करायला. होक्स कॉल म्हणजे आजकाल तर अहमदाबादमध्ये आज आपण वाचलं असेल, तिथल्या सगळ्या शाळांमध्ये बॉम्ब ठेवलेत, अशा प्रकारची खोटी माहिती द्यायला. त्याच्यासाठी ह्या लाईन्स नाही आहेत, हेल्पलाईन्स नाही आहेत. आपल्याला लागणारी जी योग्य माहिती, आपण एक जबाबदार नागरिक म्हणून राहून त्या ठिकाणी जर ही माहिती उपलब्ध करून दिली तर पुढची कारवाई होणार आहे. दुसरं असं आहे की हे जे आता सांगितलं किंवा इल्लिगल फॉरेनर्स आहेत, आपल्याला प्रत्येकाला वाटतं की नाही मी घरातून बाहेर पाऊल टाकलं की मला जे पाहिजे ते विकत मिळालं पाहिजे. थोडेसे तुम्ही श्रम घ्या, जिथे दुकानं लोकांनी काढलेली आहेत त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणून माल घ्या. नाही, मी घरातून बाहेर पडलं की मला तिथे कोथिंबीरीची जुडी मिळाली पाहिजे. मग म्हणायचं की ते कोथिंबीरीची जुडी विकणारे बांगलादेशी आहेत. विकतो का? तो का विकतो? कारण तुम्ही घेता. तर शेवटी आपली पण काहीतरी जबाबदारी आहे की आपणही त्याच्याबद्दल जागरूक राहायला पाहिजे. तरच शासनसुद्धा तुम्हाला मदत करणार आहे. सायबर क्राईम्स याबद्दल आता भारत सरकारने एक नवीन उपक्रम, परवाच आपले जे कम्युनिकेशन मिनिस्टर आहेत सिंधियाजी, माधवरावजी सिंधिया, त्यांचे चिरंजीव, त्यांनी जाहीर केलं की आता प्रत्येक येणारा फोन हा कोणाच्या नावाने रजिस्टर्ड आहे ते नाव तुम्हाला आधी दिसेल आणि मग तुम्ही तो घ्यायचा किंवा नाही ते ठरवू शकाल. सध्या हे अशा प्रकारचे खोटे नावाने रजिस्टर केलेले किंवा आपल्याला न कळणारे असे अनेक फोन आपल्याला येत राहतात. झालं आहे काय? आपण बहुतेक सगळेजण असे आहोत की आपल्याकडे एकेकाळी फोनच नव्हते. मधल्या काळामध्ये आपल्याकडे तसे आपण गोल फिरवून वाजवणारे वगैरे ते फोन यायला सुरुवात झाली. हळूहळू त्यांचा प्रचार झाला, प्रसार झाला. आज प्रत्येकाकडे मोबाईल फोन आलेला आहे. आता मोबाईल ही जी ट्रान्झिशन आहे, हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये काय झालं आहे की ज्या काही फोन कधी घ्यायचा, कसा घ्यायचा, ह्याच्या ज्या सवयी आहेत त्या आपल्याला कोणी शिकवलेल्याच नाही आहेत. आपल्याला असं वाटतं फोन आला की मी घेतलाच पाहिजे. जो फोन येईल तो मी धडाधड बोलायला सुरुवात करतो किंवा मी कोणाला तरी फोन लावते आणि काय मला पाहिजे ते सांगायला सुरुवात करते. मित्रांनो, आलेला प्रत्येक फोन तुम्ही घ्यायलाच पाहिजे असं तुमच्यावरती सक्ती नाही.
प्रत्येक फोन तुम्ही अटेंडच करायला पाहिजे असं मुळीच नाही आहे. थोडं थांबा. आलेला जो फोन आहे तो तुम्ही व्हेरीफाय करा, हा कोणाचा फोन आहे. आज अशा सोयी उपलब्ध आहेत. जसं एक ती अर्थात परदेशी संस्था आहे, एक ट्रू कॉलर म्हणून एक संस्था आहे. अशा अनेक आहेत. मी त्यांचं जाहिरात करत नाही किंवा प्रचारही करत नाही. म्हणजे असं म्हणजे कोणाला वाटायला नको की हा यांचा एजंट दिसतोय तसं नाही आहे. लोक म्हणते की नाही त्याला पैसे द्यावे लागतात, काही हरकत नाही, 500-600 रुपये घेतात ते. पण ते काय करतात, जे स्पॅम किंवा फ्रॉड असे कॉल्स असतील ते तुम्हाला लगेच दाखवतात की हा फ्रॉड कॉल आहे, हा स्पॅम आहे, हा याच्याबद्दल अनेकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. ही छोटीशी गोष्ट जर आपण आपल्या फोनमध्ये डाउनलोड केलीत ट्रू कॉलरसारखी आणि खात्री केलीत की हा फोन खरोखर माझ्या मित्राचा आहे का, खरोखर माझ्या कामाचा आहे का, खरोखर कोणीतरी बँकेतनं केलेला आहे का, खरोखर कुठल्या तरी कस्टम अधिकाऱ्यांनी केलेलं आहे काय, कोणताही आपल्याला सांगू इच्छितो. पोलीस आयुक्त इथे उपस्थित आहेत. कोणीही पोलीस अधिकारी तुम्हाला फोन करून तुम्हाला अटक केलेली आहे म्हणून फोनवर सांगणार नाही आहेत. कोणीही सांगणार नाहीत. साहेब कन्फर्म करतील. बरोबर आहे की नाही? का तुम्ही घाबरताय? कोणाच्या भीतीला तुम्ही बळी पडून तुम्हाला डिजिटली अरेस्ट केलेली असं सांगितलं की लगेच कोट्यावधी रुपये त्याला देत आहे आणि आपणच देत आहे. कोणी म्हणजे असं जबरदस्त. पूर्वी तर सोलापूर जिल्ह्यामध्ये दरोडे पडणं हे काही नवीन नाही. पूर्वी दरोडे पडायचे, लोक यायचे, मग त्याला मारायचे, कोणाचे खून करायचे, कोणाला हत्या, काय काय भानगडी कराव्या लागायच्या. आणि मग कोणतरी त्याला थोडंफार काहीतरी त्याच्या घरातलं काहीतरी मिळायचं आणि त्याचा तपास करायला मग पोलीस धावायचे. आज काहीच करावं लागत नाही. आज तुम्ही तुमच्या घरात आहात, तुमच्या घरामध्ये बसल्या बसल्या तुम्हाला कोणीतरी सांगतं आहे की तुला डिजिटली अरेस्ट केलेलं आहे, तुझ्याकडे काय तर कस्टम्समध्ये तू ड्रग्स पाठवलेस म्हणून आम्हाला कळलेलं आहे. कोणी म्हणतो काय काय वाटेल त्या थापा तुम्हाला मारतील आणि त्या थापांना आपण लगेच बळी पडतो. तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही स्वतः सतर्क राहा, स्वतः काळजी घ्या. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रिव्हेंटेबल आहेत, म्हणजे त्या तुम्ही टाळू शकता. त्याचे बळी होऊ नका. ठीक आहे, माझं लग्न ठरत नसेल, काय हरकत नाही. लग्न ठरत नाही याचा अर्थ असा नाही की मी फेसबुकवरती काय वाटेल ते करत राहावं आणि कोणीही आला तर त्याला लगेच हो म्हणावं, अशी काही आवश्यकता नाही आहे. थोडा तुमच्या मनावरती तुम्ही संयम बाळगा. तसंच या ड्रग्सच्याही बाबतीमध्ये आज आपल्या घरामध्ये आपण आपल्या तरुणांशी किती संवाद ठेवतो याचा प्रत्येकाने विचार करा. या ड्रग्सवरती एकच उपाय आहे, तो म्हणजे कुटुंबाचं सौख्य. आत्ता ताईंनी सांगितलं की इथे भौगोलिक प्रगती भरपूर होती आहे. खरं आहे, पण त्याचबरोबर ज्याला आध्यात्मिक प्रगती म्हणतो ती पण प्रगती आपण करायलाच पाहिजे. ज्ञानेश्वर आपले आहेत, तुकाराम आपले आहेत, रामदास आपले आहेत, अनेक संत आपल्याकडे आहेत. प्रत्येकाने ह्या गोष्टी आपल्याला भरपूर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या वाचा, त्यांची चर्चा करा, त्याच्याबद्दल एकमेकांशी बोला. तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्हाला कधीच असं फ्रस्ट्रेशन येणार नाही आणि कधीच तुम्हाला अशा ह्या ड्रग्सच्या बळी पडायची वेळ येणार नाही. कुणी असेल तर त्यांना मदत करा, त्यांना रागवू नका, कारण रागवून त्यांना काही उपयोग नाही आहे. त्यांना आपण मदत करा आणि त्यांना ड्रग्सपासून थांबवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, विषय अनेक आहेत, वेळ थोडा आहे. मला कल्पना आहे की ॲडव्होकेट साहेब तर त्यांना कोर्टाचा भरपूर अनुभव असल्यामुळे त्यांनी आणि ताईंनी भरपूर प्रश्न काढलेले आहेत आणि त्या प्रश्नांनाही मला त्यांनी उत्तरं द्या म्हणून आग्रह केलेला आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी थोडा थांबतो आणि त्यांच्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये जे काही त्यांना अजून माहिती असेल त्याला उत्तरं द्यायचा प्रयत्न करतो. त्याच्याशिवाय आपल्यापैकी कोणाला जर काही प्रश्न असतील तर त्यालाही उत्तर द्यायला मला आनंद आहे. आणि तर जसं सांगितलं तसं PraveenDikshit.com म्हणून जे अनेक हे विषय आहेत, त्या अनेक विषयांवरती मी थोडे माझे लेख ठेवलेले आहेत किंवा काही व्हिडिओज आहेत, ऑडिओज आहेत. तर जेव्हा आपल्याला सवड मिळेल तेव्हा मुद्दाम त्याला भेट द्या. सरतेशेवटी एवढंच सांगेन की तरुण पिढी आणि मुलं, म्हणजे मुलं आणि मुली ही आपली खरी संपत्ती आहे.
तर तिला वाचवण्यासाठी तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन जेवढे प्रयत्न कराल तेवढे कमी आहेत. त्यांच्याबरोबर राहायचा प्रयत्न करा, ते तुम्हाला आनंद देतील. त्यांच्याबरोबर तुम्हाला जे काही शेअर करता येईल ते शेअर करा, त्यांची मनं घडवा. त्यांना सगळ्यांना केवळ भारतच नव्हे तर आज संबंध जगाचा आपल्याला लीडरशिप करायची आहे. विश्वगुरू हे जे आपलं स्वप्न आहे हे ती तरुण पिढीच प्रत्यक्षात आणणार आहे. आणि त्यामुळे त्या तरुणांवरती फोकस करा, त्यांना जास्तीत जास्त मदत करा. तुमचा तो मुलगा असो नसो, त्याला जी काही आर्थिक मदत लागेल, जी काही शैक्षणिक मदत लागेल, जी काही मदत लागेल ती आपण जरूर करा. त्याचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप छान मुद्दे मांडलेत तुम्ही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातृभाषा हा मुद्दा खरोखरच आज खूप महत्त्वाचा आहे आणि त्या मुद्द्यावर तुम्ही खूप छान बोललात. तरुण पिढीविषयी पण तुम्ही खूप छान विचार व्यक्त केलेत आणि ती खरंच आज गरज आहे. मी विनंती करते मॅडमना की प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात करावी, तासाला म्हणण्यापेक्षा प्रश्नोत्तराला, की जेणेकरून अजून अधिक माहिती, कारण बरेच प्रश्न आपल्या मनात असतात, काही काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात. तर अशा वेळेस आपल्याला हा संवाद जो आहे तो आपल्या निश्चित उपयोगाला पडेल असं मला वाटतं. मी विनंती करते की त्यांनी. मित्र, हा जरा वेगळा कार्यक्रमाचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि साहेबांची इच्छा होती की मला पब्लिकशी डायलॉग करायचा, पब्लिकने मला प्रश्न विचारावे, त्यांच्या शंका विचारावे, म्हणून त्यांनी छान विषय आमच्या मॅडमने सुचवला, सामाजिक सुरक्षा. मित्र हो, आज दिवस असे आहे, नखशिकांत सुरक्षा पाहिजे सगळ्यांना. तर ती सामाजिक आहे, वैद्यकीय आहे, आर्थिक आहे, कौटुंबिक आहे. साहेबांनी काही गोष्टींचा उल्लेख केला, पण मी काही प्रश्न काढून आणले, मॅडमनी काही प्रश्न काढून आणले, काठीकरांनी काही प्रश्न काढून आणले. जेवढ्या वेळात आम्हाला ते प्रश्न संपवता येतील त्यामुळे आम्ही ते प्रश्न विचारू. मी पुन्हा विनंती करतो, साहेबांनी सांगितलेलं आहे, आपल्याला कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर हात वर करून उभा राहा किंवा मी ते कागद आणले त्याच्यावर लिहून पाठवा. निर्धास्त व्हा, पुढे या. आपण काय आहे खूप पण मी कसं विचारू, लोक काय म्हणतील असं समजू नका. हे व्यासपीठ तुमचं आहे. आपल्यासाठी साहेब पुण्याहून आलेले आज त्यांनी छान विवेचन केलेलं आहे की काय काय घडते समाजात, ते त्यांनी सांगितले आणि धोके सांगितले. तर आता सुरुवात करताना मी थोडी पार्श्वभूमी सांगितली. सर, मी पहिला प्रश्न विचारतो. ज्या पोलीस खात्यात आपण सर्वोच्च पद भूषवली, त्या अनुषंगाने त्या खात्याचं बोधचिन्ह फार चांगलं आहे, बोधवाक्य पण फार चांगलं आहे. संरक्षणाय खलनिर्णय. आपण कधी पोलीस चौकीमध्ये गेला असाल तर मोठा स्टार असतो आणि त्याच्या वर्तमानात खाली लिहिलेलं असतं संरक्षणाय खलनिर्णय. सर, या दोन शब्दाचा अर्थ सगळ्या जनतेला माहित आहे. तो माझी वैयक्तिक आणि वकील म्हणून शंका आहे, या उद्बोधक वाक्याचे याप्रमाणे पोलीस खात्याचे वर्तन वाटत नाही अशी पब्लिकची समज आहे. आज फिर्याद द्यायला गेलो तर इतकं तुच्छतेने वागवतात, मग कशाला संरक्षण आहे म्हणायचं. खलनिर्णय आहे तेच तिथे एखादा त्या भागातला दादा गेला ना की त्याला खुर्ची देतात बसायला. सगळे वास्तव संपलं. याच्याबद्दल आपण काय करू शकाल? महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अनेक प्रश्नांसारखंच या प्रश्नाला मी एवढंच म्हणेन की वेगवेगळ्या बाजू आहेत. वेगवेगळ्या बाजू म्हणजे अशा आहेत की जरी आपण म्हणाला ती परिस्थिती असली की मी गेल्यानंतर मला योग्य वागवलं नाही, त्याची तुच्छता दिसली वगैरे वगैरे, तरी दुसरी बाजू अशी आहे की अनेक लोक जे पोलीस स्टेशनला आज गुन्हा झाला म्हणून कळवायला जातात, त्यांचं स्वागत केलं जातं, त्याचा तपास केला जातो आणि त्याच्यामध्ये दोषारोपपत्र योग्य असेल ती चौकशी करून पाठवलं जातं आणि त्यातून अनेकांना शिक्षाही होतं. म्हणजे असं हे काय आहे, हे थोडंसं जनरलायझेशन आहे की प्रत्येकालाच तिथे गेल्यानंतर तुच्छता होते वगैरे वगैरे. तर तसं वस्तुस्थिती नाही आहे. वस्तुस्थिती ही आहे
की अनेक लोक जातात किंवा पोलीस दे आर फर्स्ट रिस्पॉन्डर्स. आज साधी गोष्ट आहे, मी पोलीस चौकीमध्ये बसलेलो असतात, त्यात अधिकारी उपलब्ध आहेत, त्यात आताच गेलेत. आजनी म्हणून पोलीस स्टेशन नागपूरला रात्री 10:30च्या 11च्या सुमारास मी तिथे बसलेलो होतो. माझ्याकडे 2-3 लोक त्या ठिकाणी आले. म्हटलं काय झालं, काय म्हणजे काय आमच्या इथलं पाणी मिळू येत नाही. आज परिस्थिती अशी आहे, शासनाची 56 विभाग आहेत, पण तरीही कुठल्याही विभागाने काहीही जर तिथे होत नसेल असेल आणि जर कोणी तक्रार करायला गेलं तर कोणी त्याची दखल घेईल याची त्यांना शाश्वती नसते. आणि त्यांना असं वाटतं की मी पोलीसकडे गेलो की हमखास काम होणार. माझ्या रस्त्यावरचा दिवा लागत नाही, माझ्या गटारातलं दुसऱ्याच्या गटारातलं पाणी माझ्या इथे येत आहे, म्हणजे काय वाटेल ते गोष्टी असल्या तरी देखील लोकांना असं वाटतं की पोलीसच आपल्याला काहीतरी मदत करू शकतील आणि म्हणून पोलिसांच्याकडेच लोक जातात. हा जो विश्वास पोलिसांचा आहे, ज्याला नुकतंच मी गार्डियनमधलं लेख वाचत होतो, त्यामुळे हा जो काही पोलिसांना मिळालेला जो काही विश्वास आहे हा लोकांच्याकडे मिळालेला विश्वास आहे आणि तो विश्वास सतत कायम ठेवणं यासाठी पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत. आता दुसरी गोष्ट आहे की आपण म्हणलं की तिथे मी गुन्हा दाखल करून घेतला नाही, त्याला वकील आपल्याला माहिती आहे की एक आपल्याकडे ही जी काही परंपरा इंग्रजांनी निर्माण केलेली आहे, पूर्वी त्याला CRPC म्हणायचे, आता त्याला भारतीय न्याय संहिता म्हणून आपण स्वरूप बदललेलं आहे. याच्यामध्ये त्याची अशी रचना केलेली आहे की कोणत्या गुन्ह्याला कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणायचं आणि कोणत्या गुन्ह्याला नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणायचं. म्हणजे काय, कोणाची दखल घ्यावी आणि कोणाची अदखल किंवा दखल घेऊ नये, अशा प्रकारचे 2 गुन्हे केले. आणि आमचे जे मित्र आहेत, वकील आहेत, ते काय करतात, जर एखाद्या अदखल पात्र गुन्ह्यामध्ये पोलिसांनी दखल दिली किंवा घेतली तर लगेच उच्च न्यायालयात जातात आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पोलिसांवरती ताशेरे ओढतात की तुमचं काम नसताना तुम्ही ह्या कामामध्ये का दखल घेतली, तुम्हाला कोणी सांगितलं होतं. तसं आधी परवा गोष्ट एका माणसाने आपलं घर भाड्याने दिलं, तर तो भाडेकरू IT चा विद्यार्थी वगैरे होता, त्याचा जॉब गेला असं काहीतरी असेल, ते काही भाडं देत नव्हतं. तर भाडं देत नाही आणि घरी खाली उतरत नाही म्हणून तो माणूस पोलीस स्टेशनला गेला. तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की अरे असं कसं, तुम्ही जा, तुमचंच घर आहे, तुम्ही त्या घरामध्ये जा आणि घर ऑक्युपाय करा. तर त्याप्रमाणे तो माणूस गेला. जो विद्यार्थी होता त्यांनी उच्च न्यायालयामध्ये तक्रार केली, पोलिसांकडे तक्रार केली की ह्या अमक्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणून मला घरातून बाहेर काढलं. ताबडतोब पोलीस आयुक्तांनी चौकशी वगैरे करायचं काय असेल त्यांनी केली आणि झालं काय, तिथल्या इन्स्पेक्टरला सस्पेंड. ही जी परिस्थिती आहे की पोलिसांनी दखल घेतली तरी वकील मित्र आमचे लगेच पोलिसांवरती कारवाई करा म्हणून प्रयत्न करतात. तेव्हा ही परिस्थिती आहे. तर ते काय आहे ते आमचं ते मित्र आहेत, ते मित्र राहणारच आहेत, त्यामुळे त्याला काही आम्ही नाही म्हणत नाही. पण मला असं वाटतं की त्याला तंत्रज्ञान हा खरा उपाय. तंत्रज्ञान म्हणजे असं आहे की आज महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने जे EFIR करायची सोय केलेली आहे. हा जो नवीन आता मी सांगितलं भारतीय न्याय संहिता म्हणून हा प्रकार आहे, त्या भारतीय न्याय संहितेप्रमाणे तुम्ही EFIR करू शकता. म्हणजे समजा जर एखाद्या पोलीस स्टेशनला तुम्ही गेला आणि तक्रार घेतली नाही असं वाटलं तर पोलीस त्याला म्हणायचे 0 FIR, म्हणजे तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊ शकता आणि तक्रार करू शकता. तसं तुम्ही ह्या जर EFIR केला तर तो ज्या कुठल्या पोलीस स्टेशनला जायला पाहिजे असेल त्याची दखल घेतली जाते आणि त्या पोलीस स्टेशनला तो पाठवला जातो. तर तंत्रज्ञानाचा वापर आपण करणं हा असं मला वाटतं त्यातला जास्ती योग्य प्रबोधन करणं. शासनाने हा कायदा केलेला आहे, ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे, ही EFIR ची सोय करून दिलेली आहे. आपण त्याच्याबद्दलची माहिती घ्यायला पाहिजे आणि आपण त्याचा वापर करायला पाहिजे. शेवटी असं की आपल्यासाठी हे सगळं चाललेलं आहे, तर आपण नुसतंच म्हणून उपयोग नाही. पोलिसांकडे गेलो त्यांनी काहीच केलं नाही, म्हणजे असं जर मला तुच्छतेने, आता तुच्छता म्हणजे काय हे मला समजण्याच्या पलीकडली गोष्ट आहे, पण हे तुच्छतेने वापर तुम्ही म्हणताय त्यामुळे त्याचा मी आदर करतो. पण त्याला आपणही प्रबोधन करायला पाहिजे आणि तंत्रज्ञानाचा फायदा पूर्ण उठवायला पाहिजे. नमस्कार.
खरं तर जे प्रश्न काढून आणले त्याच्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्यांनी सुरुवातीला दिली. डिजिटल अरेस्ट असेल, दहशतवाद असेल, ही तर या गंभीर गोष्टीच आहे. आणि अंमली पदार्थ तर खरोखरच आपल्याला ते लक्षात येत नाही आहे, परंतु ती खूप गंभीर समस्या आहे. परंतु अलीकडे जी एक अगदी कालच्याच वर्तमानपत्रामध्ये मी वाचलं की जूनपासून डिसेंबरपर्यंत सोलापुरातूनच जवळजवळ 1,500च्या वर मुली, महिला बेपत्ता झाल्या आहेत. अलीकडे ही समस्या इतकी गंभीर होत चाललेली आहे की 14 ते 20 या वयोगटातल्या मुली असतील, महिला असतील, या पळून जातात किंवा पळवून जातात, बेपत्ता होतात. तर ही जी गंभीर समस्या आहे या बाबतीमध्ये पोलिसांची भूमिका काय असेल आणि नागरिकांची कोणती काळजी घेतली पाहिजे? अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे. राज ठाकरेंनी, आपल्याला कल्पना आहे, 5-6 दिवसापूर्वी एक पत्रही यासंबंधी माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलेलं होतं. हे आपण वाचलेलं असेल. 90% मुली ज्या आपण म्हणतो पळून गेल्या आहेत किंवा पळून गेलेल्या आहेत, त्या पुन्हा त्यांच्या फॅमिलीकडे रिस्टोअर केलेल्या आहेत. त्यातली प्रत्येक जी घटना आहे त्या प्रत्येक घटनेमध्ये पोलीस पूर्णपणे दक्षतेने त्याचा जास्तीत जास्त तपास करायचा प्रयत्न करतात. तर त्याचबरोबर काही गोष्टी अशा आहेत. नांदेडची घटना आहे, सोलापूरमध्ये इथल्याच एका तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी घटना घडली होती. मुलगी सज्ञान आहे, तिला आपल्यापेक्षा दुसऱ्या कुठल्या तरी जातीतला, जमातीतला एखादा माणूस आवडतो. त्या दोघांनी ठरवलेलं असतं की आपण विवाह करावा. आईवडिलांना ते मान्य नाही आहे. ते का मान्य नाही आहे ते सगळ्यांना माहिती आहे. तो माझ्या जातीचा नाही आहे, तो माझ्यापेक्षा कमी आहे, तो माझ्यापेक्षा काय 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 अनेक कारणं असतात. आणि त्यासाठी कदाचित त्या मुलीचा बळी घेतला जातो, कदाचित त्या मुलाला ठार मारलं जातं, ऑनर किलिंग त्याला आपण म्हणतो. आणि हे विशेषतः भारत, पाकिस्तान, बांगलादेश हा जो साऊथ एशिया हा जो प्रकार आहे, संपूर्ण साऊथ एशियामध्ये हा ऑनर किलिंग हा प्रकार अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. अनेक मुलींना जेव्हा मी विचारतो त्या म्हणतात की मी 18 वर्षाची आहे. माझे चांगले मित्र होते, माझ्याकडे पोलीस आयुक्त असतानाच त्यांनी येऊन धरणं धरलं, ते तुम्ही काही करा पण त्या मुलाला तुम्ही पकडा, त्या मुलीला आमच्या समोर आणा. आता ती मुलगी आहे 18 वर्षाची. ती जर म्हणतीये की मी 18 वर्षाची झालेली आहे, मी सज्ञान आहे, तर सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे, कायद्याप्रमाणे त्या मुलीला तिला जो योग्य वाटेल त्या माणसाबरोबर विवाह करायची परवानगी आहे. आणि ती परवानगी तुम्ही देणं ही गरजेचं आहे. लोक काय म्हणतात, नाही नाही ती मुलगी 18 वर्षाची नाहीच आहे, तर ते काहीतरी कुठलं तरी एक सर्टिफिकेट घेऊन येणार, काहीतरी दाखवणार. नाही बघा तिचं 17 वर्ष आणखीन 9 महिने आणि 13 दिवस झालेले आहेत, ती काय अजून 18 वर्षाची झालेली नाही आहे. तर ठीक आहे, तर आपल्याला मान्य नाही आहे, हे खरी गोष्ट आहे. पण म्हणून त्या मुलीवरची आपण बळजबरी करायची का, हा प्रकार कितपत योग्य आहे? कुठेतरी आपणच आपल्या मनाला समजावायला पाहिजे. दुसरं असं आहे की आज आपण आपल्या घरातल्या मुलींना काय अनेक कारणं असतील, त्या योग्य आहेत का योग्य आहेत हा वेगळा मुद्दा आहे. आपण त्यांना कसं वागवतो आणि त्यांना घरात राहावंसं वाटत नसेल, त्या जर पळून जात असतील तर त्याला जबाबदार कोण आहे? त्या मुली आहेत का आपण आहोत? याचाही समाजाने विचार करायची आवश्यकता आहे. मुलींनी पळून जाऊ नये, मुलींनी घरातच राहावं, चांगली म्हणजे आपल्याला सगळ्यांना प्रत्येकाला तसंच वाटतं. पण आपण त्यांना तसं रिस्पॉन्स देतो का, हा आपणही प्रत्येकाने विचार करायची फार महत्त्वाची गरज आहे. त्यांना पळवून नेऊ नये, जे पळवून नेत असतील त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे, हे सगळं मान्य आहे आणि त्याप्रमाणे ते होतही आहे. अशा अनेक लोकांवरती. पण शेवटी होतं काय, सुप्रीम कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये सुद्धा गेल्यानंतर त्या माणसाला आणि मुलीला जर आपण पुढे प्रोड्यूस केलं तर ते न्यायालय काय करतं, ते दोघांना विचारतं, तुला याच्याबरोबर राहायचं आहे का? दुसरा म्हणतो तुला राहायचं आहे का? हो आम्हाला आमच्या बरोबर, दोघांना बरोबर राहायचं आहे. बरोबर राहायचं आहे, न्यायालय आदेश देतं, तुम्ही काही करू नका, पोलिसांना तुम्ही या मुलाला आणि मुलीला बरोबर राहू द्या. आज सगळ्या अनेक देशांमध्ये आपल्याकडे आपण नियम केला आहे की
18 वर्ष हे विवाहाचं वय आहे, त्याच्यात विवाह करायचा नाही आणि 18 वर्षापर्यंत त्या मुलांना किंवा मुलींना आपण अज्ञान समजतो. जगामध्ये आज अशी परिस्थिती नाही आहे. जगामध्ये अनेक देश आहेत की त्या ठिकाणी 16 वर्षाच्या मुलांना आहे. आपल्या इथे असं म्हणतात की जर त्यांचा कॉन्सेंट असेल तर तुम्ही त्यांना परवानगी द्या. आणि दुसरी वाईट गोष्ट अशी आहे की नाव घ्यायला लागते, पण मुस्लिम धर्मामध्ये त्यांचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे 9 वर्षाच्या मुलीशी ते लग्न करतात, त्यालाही परवानगी आहे. म्हणजे कुठेतरी आपल्याला हा जो युनिफॉर्म सिव्हिल कोड हा जो मुद्दा आहे हा महत्त्वाचा आहे की तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड हे लावा ना. ज्याला कोणाला विरोध करायचा असेल ते करतील, त्यांचं काय करायचं ते उत्तराखंड सरकारने दाखवून दिलेलं आहे. उत्तराखंड सरकारमध्ये जर तिथे काही मुसलमान नाही येतच नाही, तिथे त्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड राबवलेलं आहे. तुम्ही का नाही राबवत? त्याला घाबरायचं काय कारण आहे? काय तुमचं येऊन जाऊन सरकार काय व्हायचं असेल ते नंतर होत राहील, काही होणार नाही, उलट सरकार जास्ती मतांनी पुढे येईल. युनिफॉर्म सिव्हिल कोड ही संपूर्ण देशाची गरज आहे. हे सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा सांगून झालं, सगळ्या विचारवंतांनी सांगून झालं. तर त्याला ज्याला विरोध करायचा असेल त्यांना आपण घाबरायचं का? म्हणजे अनेक त्याच्यात अंग आहेत. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं सामाजिक सुरक्षा हा विषय आपण घेतलेला आहे. कुठलीही व्यक्ती सुखी समाधानी तेव्हाच राहू शकते जेव्हा ती व्यक्तिगत प्रगती, कौटुंबिक प्रगती असून सुद्धा एका सृजनशील आणि शांततामय समाजात ती वास्तव करत असेल. पूर्वीचा किंवा काही दशकापूर्वी समाज हा वस्तुनिष्ठ होता, म्हणजे दृश्य स्वरूपाचा होता. तंत्रज्ञानामुळे म्हणा किंवा तंत्रज्ञान युक्त अशामुळे दुसऱ्या समाजाची निर्मिती झालेली आहे, ज्याला आपण आभासी समाज असं म्हणू. थोड्याफार प्रमाणात त्याला आपण सोशल मीडिया म्हणू किंवा व्हर्च्युअल जगामध्ये आजचा युवा वर्ग जगत आहे. मग तो गेमिंगच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, OTT किंवा अन्य माध्यमातून असेल. हे सगळं पाहत असताना सिटिझन एंगेजमेंट, सिटिझन पार्टिसिपेशन याच्या माध्यमातून कसं घेऊन सकारात्मक गोष्टी या सामाजिक सुरक्षिततेच्या अंगाने पसरण किंवा प्रचार करता येईल असं मला तुम्हाला विचारायचं आहे. कारण का या सोशल मीडिया किंवा आभासी माध्यमामध्ये नकारात्मक गोष्टी अत्यंत युरेनियम चेन रिॲक्शन प्रमाणे जातात, परंतु सकारात्मक गोष्टी तितक्या जात नाहीत. आणि हा कुठेतरी सामाजिक सुरक्षिततेवर एक प्रकारचा परिणामकारक घटक आहे. तर या अंगाने आपण कसं बघतो? अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येकाला भेडसावणारा असा हा प्रश्न आहे की या नवीन व्हर्च्युअल जगामध्ये आपण कसं राहायचं. कारण मिसइन्फॉर्मेशन, आता असं डॉक्टर काटीकरांनी सांगितलं त्याप्रमाणे मिसइन्फॉर्मेशन म्हणजे चुकीची माहिती पसरवणं हाच या सर्व गटांचा अजेंडा आहे. मग तो व्हॉट्सॲप असेल, मग ते डार्क नेट असेल, मग ते अजून इंस्टाग्राम, काय म्हणजे त्याला नावं फक्त बदलत राहायची त्या प्लॅटफॉर्मची, परंतु त्याच्यातून तुमच्यावरती सतत चुकीचा मारा करत राहायचा असा हा प्लॅटफॉर्म आहे. आणि त्याचा कसा गैरवापर होतो तोही आपण बघतोच. मग अगदी नागपूरला दंगल झाली, अर्ध्या तासामध्ये आपण म्हटलं त्याप्रमाणे हजारो लोक त्या ठिकाणी जमतात, जाळपोळ करतात, वाहनं जळत आहेत, हल्ले करत आहेत, काय काय प्रकार होतात. दिल्लीला आपण पाहिलं, त्या ठिकाणी काही थोड्या वेळामध्येच अनेक ठिकाणचे हजारो लोक येत आहेत, दंगे करत आहेत. बंगलोरमध्ये पाहिलं तोच प्रकार आहे. हे प्रत्येक ठिकाणी ह्या नवीन माध्यमांचा वापर करून खोटी माहिती पसरवणे, खोटे व्हिडिओ पसरवणे. तर ह्याला उपाय काय हा प्रश्न आहे. तर ऑस्ट्रेलियाने, मलेशियाने त्याच्यावरती नुकताच जो उपाय केला तो आपण वाचला असेल. त्यांनी सांगितलं की 16 वर्षाच्या खालच्या सगळ्या मुलांना त्याच्यावरती वापरायला बंदी करा. काही ग्रामीण भागामध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या पुढे तसं म्हणजे ते जास्ती छान आहेत. परंतु त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला याच्यावरती वापरायला बंदी करावी. तर यूट्यूबवाल्याचं म्हणणं काय आहे, नाही नाही ते जरी त्यांनी बंदी केलेली असली तरी देखील ते खोटी सर्टिफिकेट देतात. मुळातच अकाउंट काढतानाच मुळी खोटंच डेट ऑफ बर्थ देतात.
मला इथे येण्यापूर्वी ॲडव्होकेट सारखं विचारलं की तुमची डेट ऑफ बर्थ सांगा, डेट ऑफ बर्थ सांगा. आता लक्षात आलं आपण काय सांगितलं. मुद्दा असा आहे की जे ऑस्ट्रेलियानी मलेशियानी केलेलं आहे ते आज अनेक देश गंभीरपणे विचार करत आहेत आणि भारताला सुद्धा ते उद्या करावंच लागणार की या तरुण मुलांच्या हातामध्ये तुम्ही हे देऊ नका. त्याचे काय दुष्परिणाम होत आहेत ते आपण बघतोय. आज मला फोन मिळाला नाही, आज मला पाहू दिला नाही, मुलींनी आत्महत्या केली. आज अमक्यानी त्याचा काय खून केला, काय म्हणजे काय काहीही होऊ शकतं अशी आज परिस्थिती आहे. त्यामुळे ह्या आभासी जगापासून स्वतःला कसं वाचवायचं हा एक सगळ्या पालकांच्या पुढचा अत्यंत गंभीर अशा प्रकारचा प्रश्न आहे. परंतु त्याला उत्तरही हेच आहे की ज्यावेळेला मुलं तुमच्याकडे मागत असतात मला वेळ द्या, त्यावेळेला तुम्ही वेळ देता का? आज आई वडील हे स्वतःच पूर्णपणे त्या फोनमध्ये डुबलेले असतात आणि त्यांना त्यांच्या मुलांशी बोलायला वेळच नसतो. साधी गोष्ट आहे तर बाबा गाडीमधून तर मूल किती असणार, पुढे दिवसाचं महिन्याचं काहीतरी असेल, त्याला फिरवताना सुद्धा आई किंवा बाबा काय करतात ते असे फोनमध्ये घडलेले असतात. काय नक्की वाचतात आणि बघतात ते त्यांना माहिती. मूल तिकडे रडत असतं का काय. एक त्या व्हॉट्सॲपवरतीच काल आलेला एक जोक होता तो, म्हणजे त्याला फारसं गंभीरपणे घेऊ नका. एक माणूस पोहायच्या तलावाच्या काठी बसलेला असतो, आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल, आणि त्याचं छोटं मूल असतं ते त्या तलावाच्या बाजूलाच त्यांनी ठेवलेलं असतं. आता ते मूल तिथे मूल असते, पाण्याचं आकर्षण असेल काय असेल, ते पाण्यात पडतं. ते पाण्यात पडलं तरी देखील त्याच्या वडिलांना काही त्याच्याबद्दल कळत माहितीही नसते. तर तेवढ्यात दाखवलंय की तिथूनच एक कुत्रं आलेलं असतं, ते कुत्रं त्याला एक टायर देतं आणि त्या टायरवरती ते मूल बसतं, आणखीन ते मूल वाचतं. म्हणजे सोशल मीडियाचा काय आपण अतिरेक केलेला आहे आणि कशा प्रकारे त्याचे बळी झालेलो आहोत हे आपणही विचार करायला पाहिजे. पालकांनीही याच्याबद्दल बघायला पाहिजे की मी योग्य आदर्श देतोय का, मी माझ्या मुलांना मुलींना वेळ देतोय का. आणि जर देत नसेल आणि कुठल्या तरी आभासी जगामध्ये मला आनंद वाटत असेल आणि म्हणून जर मुलांनी किंवा मुलींनी काहीतरी चमत्कारीपणा केला तर त्यांना आपण दोषी धरायचं का. जे गीतेने सांगितलेलं आहे की तुमच्यावरती तुम्ही आत्मसंयम बाळगा, ते इंद्रिय निग्रह म्हणजे शेवटी काय आहे, तो आत्मसंयमच आहे. तुम्ही जर स्वतःवरती स्वतःच्या इंद्रियांवरती कुठल्याही प्रकारे नियंत्रण ठेवू शकणार नसाल तर ते जे काय परिणाम होणार आहेत ते आपल्याला तोंड द्यायला लागणार आहे. सर, सोशल मीडियावर किंवा आपण जेव्हा टी व्ही लावतो तेव्हा अनेक खोट्या गोष्टी प्रसारित केल्या जातात. आपण त्याच्यामध्ये खरंच त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत. आता एका देशाने कायदा केला की जी गोष्ट तुम्ही दाखवताय ती 15 दिवसाच्या आत तुम्ही प्रूव्ह करून दाखवा, अन्यथा तुम्हाला तुमचा ते मीडिया आहे तो कायमचा बंद होईल आणि तुम्हाला 15 वर्षाचा कारावास होईल. अशा प्रकारचे कायदे करणं गरजेचं आहे असं वाटत नाही का आपल्याला? नाही, गरजेचं आहे, परंतु झालंय काय की तंत्रज्ञान हे पूर्णपणे बॉर्डरलेस आहे. आज माझ्याकडे त्या नेटमधून त्या OTTच्या प्लॅटफॉर्ममधून असेल, टी व्हीमधून असेल, सिनेमातून असेल किंवा आणखीन अन्य काय त्याच्यातले ज्या काही नवीन प्रगती होत आहेत त्याच्यातून असेल, त्याला आपण कसं थोपवणार हा मोठा प्रश्न आहे. कायद्याने मी जरी किती म्हणलं की हा कायदा करा, मी ठीक आहे सरकार काय म्हणाल की आम्ही आजच्याच कायदा करतो, पण पुन्हा त्या कायद्याची अंमलबजावणी करायची असेल तर मला प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रत्येकाच्या फोनमध्ये सतत बघत राहायला लागेल की तू काय बघतोयस, तू काय करतोयस. हे शक्य आहे का की त्याचं जी इम्प्लिमेंटेबिलिटी आहे, प्रॅक्टिकल त्याचं बघायला पाहिजे, त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. हे शेवटी फक्त शासनाने करू नये असं नाही, शासनाने सुद्धा प्रयत्न करावेत, परंतु तेवढे शासनाचे प्रयत्न हे तोकडे पडणार आहेत. त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाने झटायला पाहिजे आणि प्रत्येकाने मनापासून ते प्रयत्न करायला पाहिजे की आपण ह्याला बळी पडायचं नाही. पुन्हा विनंती करतो, हा ज्यांना कोणाला विचारायचा आहे प्रश्न आता डायरेक्ट विचारा, लेखी नाही दिले ते विचार. नमस्कार. नमस्कार.
तर पुढे जाऊ की. एकच आहे. नमस्कार, फैयाज शेख मी. तर सरांना असा प्रश्न आहे की वाढत्या लोकसंख्येच्या मानानं पोलिसांची संख्या बरीच कमी आहे. कारण की आम्ही बरेचदा बघतो की रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस प्रत्येक चौकात पाहिजे तसं नसतं आणि पोलीस देखील बऱ्याच जागी नसतात. म्हणजे एखादी गाडी रात्रीच्या वेळी फिरती, एखादी गाडी नव्हणार पोलिसांची. तर याबद्दल आपलं काय म्हणणं? अत्यंत चांगला प्रश्न आहे आणि आपण विचारला त्याबद्दल माझे पहिल्यांदा अभिनंदन करतो. आज एका पोलिसाची किंमत ही महिन्याला 1 लाख रुपये आहे. पगार आहे, घर आहे, औषध पाणी आहे, अनेक त्याच्या वेलफेअर सोय काय काय आपण म्हणतो त्या सोयी आहेत. तर 1 लाख रुपये एका पोलिसासाठी कोण देत आहे? शासन देत नाहीये, ते तुम्ही आणि आम्ही देतोय. आपण जे कर देतोय त्या करातून आपल्याला ज्या ज्या काही अनेक गोष्टी करायच्या आहेत, आम्हाला पूल पाहिजेत, आम्हाला रस्ते पाहिजेत, आम्हाला अमुक पाहिजे, जे काही सगळ्या काही गोष्टी आहेत ती विकासाची कामंही आपल्याला करायची आहेत आणि आम्हाला सुरक्षाही पाहिजे. म्हणजे पोलीस देऊ नका, पोलीस वाढवू नका असं माझं मत नाही आहे. लोक तुम्हाला लगेच आकडेवारी दाखवतील. इंटरपोलच्या नियमाप्रमाणे, अमक्या तमक्या देशाच्या प्रमाणे किती पोलीस पाहिजेत, किती माणसं असली तर किती वगैरे 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 सांगतील. माझा त्याला दुसरा आपल्याला उपाय सांगू इच्छितो. मी ज्यावेळेला पोलीस महासंचालक होतो त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 2 लाख पोलीस होते. ते पुरेसे होते का? कायम आपलं उत्तर हेच राहणार की ते पुरेसे नाही. तर महाराष्ट्राची लोकसंख्या आपल्याला माहिती आहे की इतकी इतकी कोटी आहे. त्या कोटीसाठी यांच्यामध्ये 13 कोटी, ती कदाचित वाढलेली असेल का, कारण त्याच्यात बांगलादेशी किती आले वगैरे ते सांगू शकत नाही. एनिवे, तर ते त्यांच्यामध्ये 13 कोटी आहेत. तर ते 13 कोटीला 2 लाख हे कधीच पुरेसे नव्हते. करायचं काय? रोज आपल्या इथे नवीन विभाग वाढतात, नवीन वस्ती वाढते, नवीन ठिकाणं वाढतात. या ठिकाणी आम्ही पोलीस मित्र ही योजना राबवली. पोलीस आपल्या सोलापूरमध्येही भरपूर लोक होते. त्याच्यामध्ये अनेक वकील होते, अनेक डॉक्टर होते, सर्व धर्माचे होते, सर्व वयाचे होते, सर्व तरुण होते, सर्व होते. आणि हे पोलीस मित्र 5 लाख लोक त्यावेळेला पोलिसांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून दिवस रात्र काम करतात. माझ्याकडे फोटो आहेत. सायकलवरती महिला रात्री 2 वाजता पोलिसांच्या बरोबर पेट्रोलिंग करत होत्या. ज्यावेळेला असं, आणि हे फक्त महाराष्ट्रात नाही, हे जगभर सगळ्या ठिकाणी हे राबवलेली योजना आहे. किंबहुना इस्रायलमध्ये अशी परिस्थिती आहे की तिथे त्यांनी त्या नागरिकांना, तुम्ही ज्या वेळेला पोलीस मित्र म्हणून काम करायला याल त्यावेळेला ते म्हणतात की ही तुम्हाला बंदूक पण देतो आम्ही, तुम्ही बंदूक घ्या, आणखीन काम करा. इतकी त्यांची परिस्थिती आहे. हीच परिस्थिती बाकीच्याही देशांमध्ये आहे. तेव्हा लोकांनी पुढे यायला पाहिजे. लोकांनी पोलिसांच्या बरोबर, माझ्या एरियामध्ये त्याला नावं वेगवेगळी असतील. दिल्लीमध्ये त्याला कदाचित काय नेबरहूड पोलिसिंग म्हणत असतील, आणखीन काय काय नावं देतात. परंतु नावाला महत्त्व नाही. महत्त्व कशाला आहे की तुम्ही पोलिसांच्या बरोबर आपला भाग सुरक्षित राहावा. तर त्याच्यामध्ये सगळे मुद्दे आहेत. आज ठाण्यामध्ये आजही ही योजना अत्यंत यशस्वीरित्या राबवलेली आहे. त्या ठिकाणी लोक पुढे येत आहेत. ते सायबर क्राईम्स असतील तर लोकांच्या जागरूकता करतात. त्याच्यात आता सांगितलं की मुलींना पळवलं जातं वगैरे, त्याच्यासाठी मुलींची प्रबोधनाची योजना ते राबवत आहेत. कोणीतरी सांगितलं की सोशल प्लॅटफॉर्मचा गैरवापर होतो, त्याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. म्हणजे आपल्याला करता येण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. मुद्दा एवढाच आहे की मी एक जबाबदार नागरिक म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती पार पाडणारच आहे. पण ती अजून लोकांचं प्रबोधन करण्यासाठी पोलिसांच्या बरोबर मी कसा पुढे येऊ शकतो. आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की जेवढे जास्ती लोक त्या पोलीस मित्र योजनेसाठी पुढे येतील आणि काम करतील तेवढा नक्कीच त्यांना सुरक्षित वाटेल. आणि लोक करतायत. त्याच्यामध्ये अगदी केळी विकणाऱ्या माणसापासून ते अगदी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपर्यंत प्रत्येकाने पुढाकार घेऊन त्यांना सांगितलं की आम्हाला पोलीस मित्र म्हणून काम करायचं. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की त्याच्यामध्ये कुठेही भेद नाहीये.
प्रत्येकजण ह्याच्यामध्ये डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे, की तुम्ही सगळेजण सारखे आहात आणि सगळ्यांनी मिळून आपल्याला हा देश घडवायचा आहे आणि त्याला सुरक्षित करायचं आहे. सर, माझा शेवटचा प्रश्न आहे, पण पुन्हा एकदा कोणाला जर प्रश्न विचारायचा असेल तर हात वर करा म्हणजे झालं. सर, मध्यभागी नमस्कार, श्रुती देवळे सर. मी तर सर, विद्यार्थ्यांना या सगळ्या विळख्यातून आपण सामाजिक सुरक्षिततेबद्दल किंवा सामाजिक सुरक्षितता जी आहे सध्या त्याबद्दल जागरूकता कशी निर्माण करू शकतो? कारण तंत्रज्ञानाचं जे युग आहे हे धोक्याचं आहे आणि त्याला आळा घालणं तितकंसं सोपं नाही आहे. तर विद्यार्थ्यांमध्ये ही जागरूकता कशी निर्माण करावी ही एक जिज्ञासा आहे सर. विद्यापीठामध्ये स्वतः तिथे रोज होणारे प्रसंग बघतायतच, तेव्हा त्यांना चांगली कल्पना आहे. सोमय्या कॉलेज म्हणून आपल्याला कल्पना आहे विद्याविहारचं, त्या ठिकाणी राबवलेला प्रयोग मी आपल्याला सांगतो. तिथल्या कॉम्प्युटर सायन्सच्या प्राध्यापिका माझ्याकडे आल्या आणि त्यांनी हाच प्रश्न विचारला. त्यांना म्हटलं की जरूर याच्यात आपण नक्कीच प्रयोग करूया. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे अनेक विद्यार्थिनी घेऊन आल्या आणि त्या सगळ्यांच्या मदतीने कॉलेजमध्ये त्यांना आम्ही विषय दिले, त्यातले कंटेंट सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी अनेक स्किट्स तयार केली, अनेक डान्सेस तयार केले, अनेक प्रकारे त्याचा प्रचार केला, सोशल प्लॅटफॉर्म्समध्ये त्यांचा भरपूर प्रचार केला. तर तसं आपण करू शकतो. आपण पोलीस आयुक्तांना विनंती करा, आपले जे गंभीर वाटणारे विषय आहेत, मग ते ड्रग्स असतील, मुलींना पळवणं असेल किंवा रॅडिकलायझेशन असेल, तर त्यासाठी त्यांचे जे काही कंटेंट्स आहेत ते आपण घ्या. त्याच्यासाठी तुमची व्हॉलंटियर्सची टीम तयार करा आणि त्याच्यामधून आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच प्रबोधन करू शकतो. नुसतं विद्यार्थ्यांचंच असं नव्हे, अजून बाहेरचे सुद्धा जे असतील त्यांचं सुद्धा आपण प्रबोधन करू शकतो आणि सगळ्यांनाच सुरक्षित करू शकतो. थँक्यू. शेवटचा विचारा मित्रांनो. 9 वाजले तरी आपल्याला कळणार नाही असं हे रंगत चाललेलं आहे. साहेबांकडे सांगण्यासारखं खूप आहे, जगभर फिरलेले आहेत, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. उठून जाणं हे तितकं बरं नाही. मी माझा एक महत्वाचा प्रश्न विचारतोय जो सगळ्यांशी निगडीत आहे. सर, मी एक प्रश्न काढून आणला होता. एआयचा जमाना सुरू झालेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विशेष परिणाम मुलांच्या बुद्धीवर व मेंदूवर पुन्हा पुन्हा होणार आहे. पर्यायाने समाजाचे सर्व बाबतीत नुकसान का फायदा होईल? आपले विचार काय आहेत? मित्रांनो, आपण आपली पिढी लहानपणी पाढेपाठ करत होती, श्लोक पाठ करत होती. आज काही करावं लागत नाही. ओपन हे असं झाल्यावर ओरिजिनल बुद्धिमत्तेचं काय होणार आणि मुलं हुशार कशी होणार हा प्रश्न आपल्याला भेडसावत आहे. म्हणून मी साहेबांना विनंती करतो या अनुषंगाने आपले विचार. चांगला प्रश्न आहे. रॉयटर्स म्हणून एक न्यूज एजन्सी आहे, त्या रॉयटर्सने आजच याच्यावरती एक सविस्तर लेख लिहिलेला आहे. त्या लेखात ते काय म्हणतात की एआयमुळे अशी क्रांती होईल, एआयमुळे असा फायदा होईल, एआयमुळे असं होईल वगैरे असं एक चित्र काही वर्षापूर्वी रंगवलं गेलेलं होतं आणि अनेक इन्व्हेस्टर्सनी त्याच्यासाठी पैसेही खर्च केलेले होते. आज त्या सगळ्या इन्व्हेस्टर्सना हा प्रश्न पडलेला आहे की एआय येऊन अनेक दिवस झाले, परंतु प्रत्यक्षात काही फारसा फरक पडलेला आहे असं दिसत नाही, तर त्यांना काही फायदा झालेला आहे असंही वाटत नाही. काही थोडेफार लोकांचे जॉब जातील वगैरे असं म्हटलेलं होतं. मुद्दा असा आहे की एआयनी काही लोकांच्यामध्ये डिस्ट्रप्शन्स नक्कीच होणार आहेत, काही जॉब्स नक्कीच मागे पुढे होणार आहेत, परंतु त्यामुळे समाजामध्ये काही प्रचंड वेगळा बदल होईल का, तर अशी शक्यता नाही. आज आपण तर सांगायला हरकत नाही की अनेक लोकांना वृद्धत्वामुळे विसराळूपणा होतो. आता विसराळूपणा आपल्याला होऊ नये यासाठी त्यांचं म्हणणं असं की डॉक्टरांचं की तुम्ही काहीतरी तुमच्या डोक्याला चालना देणारं असं काम करा. त्यासाठी मिसेस दीक्षित कन्फर्म करतील. त्या म्हणल्या मी त्याच्यासाठी रोज पाढे म्हणते.
म्हणजे पाण्याचं महत्व आहे का नाही ते तुम्ही समोर लगेचच खात्री करू शकता. तर मुद्दा असा आहे की लोकांच्या ब्रेनला चालना मिळायलाच पाहिजे, ती नक्कीच महत्त्वाची आहे. आणि AI हे शेवटी काय एक तंत्रज्ञान आहे. तर बाकीची जशी तंत्रज्ञान आहेत त्याचप्रमाणे आपण त्याच्याकडे पाहायला पाहिजे. त्याच्यावरती कुठपर्यंत आपण ताणायचं, कुठपर्यंत मर्यादा ठेवायची हे आपणच ठरवायचं आहे. आज अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या लोक त्याचं उत्तर सांगतो, हे जे ज्याला आपण एक आयसोलेशन किंवा एकुलतेपणा म्हणतो, त्या एकुलतेपणामुळे आज लोक चॅटबॉक्सवर समोर बसून आपल्या ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहेत त्यांना सांगतात आणि त्याच्यातून तो जो चॅटबॉट किंवा जे काय AI आहे तो त्यांना उत्तरं सांगतो की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. आणि तसं करण्यामुळे अनेक लोक आत्महत्या करतात किंवा काही नको त्या गोष्टी करून बसतात. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आज मला काय माझ्या मनात भावना आहेत हे सांगायला सुद्धा आज कोणी माझ्यासमोर उपलब्ध नाही. अमेरिकेमध्ये असताना तिथल्या न्यूयॉर्कच्या एका माणसाने एक हेल्पलाईन सुरू केली, प्रायव्हेट हेल्पलाईन. तो म्हणला मी काय करतो, फक्त मी आलेले फोन ऐकतो. मी म्हणलं एक शब्दही बोलत नाही, पण त्याला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात जर केली तर संध्याकाळी 8 वाजली तरी सुद्धा त्याचा फोन बंद होत नव्हता. लोकांना फक्त त्याला सांगायचं असायचं की मला काय वाटतंय, माझ्या मनात काय आहे. आज माझं मन मी कोणासमोर उघडं करायचं हा मला मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि त्याच्यावरती त्याचा म्हणला माझा धंदा चाललाय, सकाळी 8 ते रात्री 8 फक्त फोन ऐकत बसतो. काय ऐकतो हे सुद्धा मला कळत नाही, पण तरी लोक सोडत नाहीत, सांगतायत. तेव्हा तुमच्या समोरच्या माणसाशी बोला, तुमचे विचार व्यक्त करा, तुमच्यातला संवाद वाढवा, समाजातला संवाद वाढवा. त्याच्यामधूनच या सगळ्या होणाऱ्या ज्या कृत्रिम गोष्टी आहेत त्यांच्यावरती आपण नियंत्रण आणू शकतो. धन्यवाद सर. सेकंड लास्ट प्रश्न आपण घेऊया. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक सुरक्षा अशा संदर्भातला एक प्रश्न विचारायचा आहे. जशी समाज सुरक्षा ही वेगवेगळ्या कारणाने धोक्यात येत आहे, सोशल मीडिया असेल किंवा पैसा असेल, गुन्हेगारी वेगवेगळ्या कारणाने येणारी गुन्हेगारी असेल, परंतु लोकशाही मूल्य आणि संविधान या अर्थानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगानं उमटले जाणारे तरंग प्रतिक्रिया याबद्दल आपण काय बोलाल. आणि मला असं वाटतं की हा उपाय काय, प्रबोधन की कायदा, कृपया. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स याचे जे फाउंडिंग प्रेसिडेंट होते त्यांचं नाव होतं हॅरॉल्ड लास्की. आपल्यापैकी जे राज्यशास्त्राचे वगैरे अभ्यासक आहेत त्यांना चांगली याच्याबद्दल परिचय आहे. हॅरॉल्ड लास्कीनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. ते म्हणले तुला काठी फिरवायचा अधिकार तोपर्यंत आहे जोपर्यंत तुझी काठी माझ्या नाकाजवळ येत नाही. तुला अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे ना, तू घे, पण त्याचा अर्थ असा नाही तू उठशील आणि माझ्यावरती हल्ला करशील. तू जर माझ्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केलास तर मी त्याला उत्तर देणार आहे. तुझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी संपलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुप्रीम कोर्टाने प्रत्येक वेळेला हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला तोचपर्यंत आहे जोपर्यंत तुम्ही इतरांचे हक्क हिरावून घेत नाही किंवा त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे दडपण आणत नाही. बाकी तुम्ही बोलत राहा, तुमचं काय हरकत छान वाटतंय. अनेकांच्या मनातले प्रश्न आले. सामाजिक सुरक्षा असेल, डिजिटल किंवा आर्थिक सुरक्षा असेल, आत्ताच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, कायदे असतील, या विषयावर खूप आपण बोललो. आणि याच्याविषयी त्यांचे यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरही मी खूप त्यांचे लेख वाचलेले. त्यामुळे आता एक सामाजिक सुरक्षा सोडून मला दोन प्रश्न, म्हणजे एक प्रश्न विचारायचा आहे की परिचयात राहिलं की लेह लडाख येथे केलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना बारसह कठीण सेवा पुरस्कार मिळालेला आहे, पदक मिळालं. ते का आणि कशासाठी देतात? आणि राष्ट्रपती पदक सुद्धा तुम्हाला मिळालेलं आहे, ते कोणत्या विशेष कार्यासाठी मिळालेले ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि या सगळ्या तुमच्या प्रवासात अनेक तुम्ही वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं आहे, महासंचालक, संचालक वगैरे.
तर आपल्या कुटुंबाचा सहभाग किंवा कुटुंबाची सहकार्य कसं आहे एवढं सांगून आपण याचा समारोप करूया. असं आहे की कुटुंबाच्या मदतीशिवाय त्यातली कुठलीही गोष्ट करणं शक्य नाही. त्यामुळे मी माझ्या कुटुंबियांचा अत्यंत ऋणी आहे. त्यांचा पाठिंबा, खंबीर पाठिंबा जर तुम्हाला असेल तरच तुम्ही काहीही काम करू शकता. आणि त्यासाठी मी सगळ्यांना मनापासून विनंती करीन, जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला एखादा व्यक्ती आवडते आवडत नाहीये ही गोष्ट तुम्ही दूर ठेवा. ज्या व्यक्तीबरोबर तुमचा विवाह झालेला असेल ते स्त्री पुरुषांसाठी, पुरुषांनी स्त्रियांसाठी, दोघांसाठी ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर अत्यंत प्रेमाने, अत्यंत घट्टपणे एकमेकांना बरोबर ठेवा राहा. त्याला दुसरा उपाय नाही आहे आणि तोच तुम्हाला तारून देणार आहे. तर दुसरी गोष्ट अशी तुम्ही विचारलीत की लेह लडाखबद्दल. तर आता बऱ्याच जण पूर्वी लेह लडाख जेव्हा माझी नेमणूक झाली तर अनेकांनी मला मुंबईतल्या सुद्धा विचारलं, मग तुमची आता परदेशी नेमणूक झाली का? म्हणजे आपल्याच देशाबद्दलचं अज्ञान इतकं आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये काही कमी असं नाही. अमेरिकेतल्या जर माणसाला एखाद्या विचारलं की दुसरं स्टेट, तर त्याला दुसऱ्या स्टेटचं नावही माहिती नसतं, आणखी तो कुठल्या याच्यातला आहे तर दुसरा स्टेट आपल्या इथे जवळपास आहे हेही माहिती नसतं. आपली परिस्थिती काही फारशी वेगळी नाही आहे. आपल्याला लडाख कुठे आहे, लडाख म्हणजेच लेह का, लेह म्हणजेच लडाख का वेगळे आहेत ह्याच्याही कल्पना नसायची. पण आता जागरूकता वाढलेली आहे. लेह लडाख हा काय आहे की थोडासा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक अशा प्रकारचा भाग आहे. त्यात जरी कैलास पर्वतावरती उगम पावणारी सिंधू नदी ही भारतामध्ये येत असली, ती लडाखमध्ये येते आणि लडाखमधूनच ती पुढे पाकिस्तानकडे जाते. तरी सुद्धा हा जो भाग आहे, हा भाग जास्तीत जास्त आक्रमक किंवा आक्रमण झालेला अशा प्रकारचा असा हा भाग आहे. एका बाजूला चीन आहे, दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे आणि ह्या चीन आणि पाकिस्तानमध्ये तिथे कसरत करत त्या लोकांना आपल्याला आपल्याबरोबर ठेवायचं आहे. नुकतंच आपण ऐकलं असेल सोनम वांगचुक म्हणून तिथले जे सध्या तुरुंगात आहेत, त्यांनी जी काही चळवळ उभारलेली होती, तर त्या चळवळीमध्ये कशा प्रकारे परदेशी लोक नाक खुपसून त्या भागाला भारतापासून तोडावं यासाठी प्रयत्नशील होते किंवा आहेत. माझी ज्यावेळेला नेमणूक झाली त्यावेळेला अशाच प्रकारची तिथले जे डॉमिनेट असलेले असे बुद्धिस्ट लोक आहेत आणि दुसरा सेक्शन आहे तो मुस्लिम आहे. तर बुद्धिस्ट आणि मुस्लिममध्ये अशाच प्रकारचा दंगा झालेला होता. पोलिसांना गोळीबार करावा लागला होता आणि काही लोक तिथे मेलेले होते. त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी तिथले जे बुद्धिस्ट आणि मुस्लिम होते त्यांना एकत्र कसं ठेवायचं याच्यासाठी म्हणून मला तातडीने मुंबईहून लेहला पाठवण्यात आलं. त्यानंतर 3 महिन्यातच बुटा सिंग त्यावेळेला गृहमंत्री होते. त्या बुद्धिस्ट आणि मुस्लिम यांच्यामध्ये मी शांतता प्रस्थापित केली आणि त्याचा एक करार केला. तो करार करण्यासाठी म्हणून बुटा सिंग त्या ठिकाणी उपस्थित झाले. ज्यावेळेला माझी त्या ठिकाणाहून बदली झाली नंतर 2 वर्षांनी, त्यावेळेला अकबर लडाखी म्हणून तिथले मुस्लिम लडाखी मुस्लिमचे मुख्य होते. त्यांनी सांगितलं की भारताच्या घटनेवरचा विश्वास तुमच्यामुळे आमचा दृढ झाला. म्हणजे आपण म्हणलात की राष्ट्रपती पदक का दिलं वगैरे, मला असं वाटतं की कदाचित त्याच्यामुळेच राष्ट्रपती आणि त्यांना सल्ला देणारे जे होते त्यांना असं वाटलं असेल की याला मेडल द्या. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.